पहिलो आधी तुम्ही आहे तो व्हिडिओ बघा। आपण जसं गुजरात, केरळ, कर्नाटकामध्ये मासेमारीची कालावधी आता वाढवतोय, मासेमारी बंदीची कालावधी का होत आहे? छोटे पॉम्परेट हे आता तुम्हाला बघा ते ब्रीडिंग पिरियड असते, तर म्हणून आपण मासेमारी बंद करतो, आपण मासे पण खात नाही त्या निमित्ताने। पण काय होतं, आपण ते 1 ऑगस्ट पर्यंत सगळ्या गोष्टी परत मासेमारी चालू करत, पण ते ब्रीडिंग पिरियड संपलेला नसतो, आपण अजून 16 दिवसांनी वाढवण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत। तो पण बंदी कालावधी एकदा वाढला 16 की 17 दिवसांनी, अजून मासेमारीवर थेट त्याचा परिणाम होणार आणि उत्पादन वाढेल। आमची जी वर्सोवाला जे फिशरीज इन्स्टिट्यूट आहे त्यांनी इलेक्ट्रिकची बोट नवीन तयार केलेली आहे, म्हणजे डिझेलचा जो खर्च आता जो दर महिन्याला लागतो, तुम्ही कुठल्याही मच्छीमार बांधवाला विचारला तर त्याला 80,000 ते 2.5 लाख हे दर महिन्याला फक्त त्याला डिझेलवर खर्च होतो। तर मित्रांनो, तुम्ही आता राणे साहेबांचा व्हिडिओ बघल्यात, काय समजला तुमका सगळ्यांका? म्हणजे राणे साहेबांका आमच्या पारंपरिक मच्छीमारांची कितकी काळजी असते ती बघा। त्यांच्यानी दिवस वाढवले आणि म्हणजे मासे मगे जवळ येतले आणि म्हणजे अंडी बिंडी घालून मोठे मोठे आतले आणि आमका खूप प्रमाणात गावतले आणि परत इलेक्ट्रिक बोटी काढल्याने काय काय काढल्याने सगळा तुमका व्हिडिओ समजला असताना। जोपर्यंत हे जे बारीक मोठे मासे मारतात त्यांचा जो धंदो बंद जाणार नाही, इनलिगल जी LED पर्सिंग मासेमारी असा आणि परत मल्पी फिशिंग करतात बाहेर, ही जोपर्यंत बंद जाणार नाही तोपर्यंत मासो साठो ह्यो वाढाचोच नाही दर्यात, प्रमाण कमीच जाताला। तुम्ही हे ते कंपनींचे बंदरावले जेटींचे इनलिगल मासेमारीचे जे हिशोब तुम्ही ठेवतात, म्हणजे इतके प्रमाण वाढला तितके प्रमाण वाढला, पण पारंपरिक मच्छीमाराच्या जाऊन बंदरात विचारा पारंपरिक मच्छीमारा कितकी माशात वाढ झाली आणि कितकी घट झाली आहे ते तुमका बरोबर सांगतले। कारण ही इनलिगल मासेमारी असा ती सबंध करतात, बाहेर करतात, त्याच्यामुळे पारंपरिक मच्छीमारांच्यावर ह्यो खूप परिणाम झालेलो आहे माशांचो। माशात अजिबात वाढ जाऊ नये, तुम्ही म्हणतात वाढ झाली, पण ते कसे मासे मारतात हे आमका माहिती असत कसे मारतात, आणि ते तुमका माहिती असत, पण तुम्ही त्या बोलायच्यात नाही कोण। आता बंद कालावधी वाढवल्यात तुम्ही, आता ते धरू गेले तर 3च महिने जाय दिलेले असत बंद कालावधी, बरोबर मा? आता ही LED पर्सिंग किंवा ही इनलिगल जी मासेमारी असा बाहेर जाता त्याच्यावर बंदी डिसेंबरात असा, मग डिसेंबरात बंदी असान सुद्धा ते धंदो कित्या करतात आणि त्याच्यावर कित्या कारवाई जाणार नाही, ते एंडिंग तकायत, मेच्या एंडिंग तकायत, जूनच्या स्टार्टिंग तकायत ते धंदो करीत असतं, म्हणजे धंदो बंद जायसर ते थंय धंदो करीत असतं। तेव्हा सुद्धा आमका धंदो नीट करूक गावणार नाही, म्हणजे केव्हा वारो येता किंवा काय आता काढाकाडीचे दिवस असतात तेव्हा थोडेफार दिवस आमका गावतं धंदो करू, मग तेव्हा सुद्धा त्यांचा धंदो चालू असता। म्हणजे त्या ज्या महिन्यांनी जे आमका काय पैसे गावतले, म्हणजे माशांचे जास्ती प्रमाणात पैसे गावतले, ह्यांचे मासे जेव्हा बंद जातले तेव्हा सुद्धा आमका धड गावणार नाही, धड मासो गावणार नाही, धड धंदो करूक गावणार नाही। ही पारंपरिकाची स्थिती असा सध्याची, आणि आता तुम्ही बंद कालावधी वाढवले